5 मराठा रॉयल बटालियनचा 225वा स्थापना दिवस दिमाखात साजरा. शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. अहिल्यानगर प्रतिनिधी. 5 मराठा रॉयल बटालियनचा 225वा स्थापना दिवस आज दिनांक 24 डिसेंबर बुधवार रोजी अहिल्यानगर येथे अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. समस्त 5 मराठा रॉयल बटालियन परिवाराच्या वतीने सत्यभामा लॉन्स येथील शहीद जवान स्मारकाजवळ देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर नगर पाथर्डी रोडवरील सत्यभामा हॉटेल येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन समस्त 5 मराठा रॉयल बटालियनचे आजी माजी सैनिक रॉयल परिवार यांनी केले होते. कार्यक्रमास आजी माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांसह सैनिकांच्या पत्नी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ सैनिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. याप्रसंगी वीर माता, वीर पत्नी तसेच माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन करण्यात आला. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला असून त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सदस्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. 5वी रॉयल बटालियनचा इतिहास व कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कॅप्टन ज्ञानदेव उघडे यांनी केले. आभार प्रदर्शन सुभेदार सुभाष गरड, हवालदार भानुदास शिंदे, कॅप्टन हरिचंद्र शिंदे यांनी केले. या यशस्वी आयोजनासाठी ऑनररी कॅप्टन बाळासाहेब गुंजाळ, कॅप्टन ज्ञानदेव उघडे, कॅप्टन महादेव लबडे, हवालदार हरिभाऊ लोखंडे, हवालदार ईश्वर गपाट, हवालदार संतोष कदम, सुभेदार सुभाष लाखे, नाईक बाळासाहेब गाडे, नाईक सत्यविजय शेडके, हवालदार मिलिंद थाणगे, सुभेदार सुभाष लाखे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. 5 मराठा रॉयल बटालियन ही केवळ शौर्य, पराक्रम आणि देशभक्तीची परंपरा जपणारी तुकडी नसून समाजहितासाठी सदैव पुढाकार घेणारी एक आदर्श बटालियन म्हणून ओळखली जाते. देशाच्या संरक्षणासोबतच समाजातील गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत 5 मराठा रॉयल बटालियन समाजसेवेचा आदर्श निर्माण करीत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना आधार देणे, वीर माता व वीर पत्नींचा सन्मान, गरजू नागरिकांसाठी मदतकार्य, आपत्तीच्या काळात सहकार्य, युवकांमध्ये देशभक्ती, शिस्त व राष्ट्रसेवेचे संस्कार रुजवणे तसेच सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य 5 मराठा रॉयल बटालियन परिवाराकडून सातत्याने केले जात आहे. दरवर्षी बटालियनच्या स्थापना दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांसाठी हळदी कुंकू, आरोग्यविषयक मदत, शैक्षणिक प्रोत्साहन तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारे कार्यक्रम ही या बटालियनची खास ओळख आहे. मराठा स्फूर्तिगीत आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय घोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. न्यूज रिपोर्टर झहीर सय्यद. आज 5 मराठा सर्व नगर अहिल्यानगरचे माजी सैनिक विथ फॅमिली एकत्र होऊन 5 मराठाचा 225वा राजीने वर्धापन दिन आज साजरा केलेला आहे. तरी सर्व उत्साहात जवान महिला भगिनी मिळून हा कार्यक्रम चांगला पार पडला. तसेच राधाकृष्ण भगवानची कृपा असलेली आमची रॉयल बटालियन अशीच उन्नती करत राहो हा सर्वांनी आणि शहीद जवानांना 2 मिनिट मौन राखून श्रद्धांजली दिली आणि कार्यक्रमाची मराठा स्फूर्तिगीत करून कार्यक्रमाची सांगता झाली. त्याच्यानंतर सुरुची भोजनाचा सगळ्यांसाठी आनंद घेऊन कार्यक्रम समाप्त झाला. राम राम, जय हिंद. आज आपण या ठिकाणी 5th रॉयल बटालियनचा 225वा राजीवंडे स्थापना दिवस समारोहासाठी उपस्थित झालो आहोत. यासाठी आपल्या नियोजनामध्ये आपण सर्वप्रथम शहीदांना मानवंदना दिली आणि त्यानंतर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आणि आरती करून जे आपले जवान ह्या वर्षी 5 मराठा बटालियन रिटायर झाले आहेत त्यांचा आपण सत्कार या ठिकाणी केलाय. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी 5th रॉयल बटालियनची इतिहास आपले 225 वर्षामध्ये आपलं 5th रॉयल बटालियन कोणते होतं, पहिले महायुद्ध, दुसरे विश्वयुद्ध तसेच श्रीलंका आणि इटलीच्या लढाईमध्ये आपण भाग घेतला होता. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्या आपण इथं मान्यवरांचं स्वागत करून आणि आपण मराठा स्फूर्तिगीत
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून ची सांगता केली. त्याच्यानंतर आपण महिलांसाठी या ठिकाणी हळदी कुंकवाचाही प्रोग्राम केलाय. त्यासाठी महिलांनी खूप आपलं छान प्रकारचे प्रोत्साहन दिले. याबद्दल मी इथं आलेले सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच बाहेरून आलेले पुणा नाशिक इथून आलेले माझे सैनिक यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच महिला मंडळाशी मी आभार व्यक्त करतो ज्यांनी इथे येऊन आपल्या या रायझिंग डे साठी स्थापना दिवसाची शोभा वाढवली. याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद तसेच अभिनंदन व्यक्त करतो. थँक्यू. जय हिंद, जय भारत. आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रॉयल बटालियनचे सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या सहचारणी एकत्रित येऊन रॉयल बटालियनची स्थापना दिवस साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आणि त्या उत्सवा खातर त्या स्थापनेच्या दिवसा अंतर्गत प्रथम सर्व माजी सैनिकांनी शहीदांना रेसलिंगची कारवाई करून अभिवादन केलं. त्यानंतर या ठिकाणी सर्वांचं स्वागत करण्यात आलं. स्वागत केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पूजन करण्यात आलं. त्यानंतर त्याची छत्रपतींची आरती झाली. आरती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केल्यानंतर या ठिकाणी आपल्या रॉयल बटालियनचा गौरवपूर्ण इतिहास सुंदर आढळी कॅप्टन ज्ञानदेव उघडे साहेबांनी या ठिकाणी सर्वांना सविस्तर अशी माहिती दिली. त्या इतिहासाबद्दल इतिहास सांगितल्यानंतर या ठिकाणी जे नवीन या वर्षामध्ये किंवा 2 वर्षापूर्वी या ठिकाणी रॉयल बटालियन मधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक त्यामध्ये शरद रानवंत हवालदार असतील, नाके साहेब असतील किंवा लोखंडे साहेब असतील, बरेच मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत करण्यात आलं, सन्मान करण्यात आला आणि रॉयल बटालियनचा सर्व आलेल्या माजी सैनिकांच्या गृहचारणी यांचा या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व सहचारणींनी सुद्धा या ठिकाणी आनंद उत्साहामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि रॉयल बटालियनचे सर्व जवान माझे बहादूर साहेबां या ठिकाणी उपस्थित सर्व सरदार साहेबां या ठिकाणी कायमस्वरूपी प्रत्येक वर्षी जो हा रायझिंग डेचा कार्यक्रम किंवा आमच्या रॉयल बटालियन वर्धापन दिवसाचा कार्यक्रम साजरा करतात त्याबद्दल इतर राज्यातून जिल्ह्यातून आलेले सर्व माजी सैनिक यांच्या वतीनं मी या अहिल्यानगर येथील माजी सैनिकांचा प्रथम आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी जे कार्यक्रम करत असता त्यामध्ये सर्वांचा उत्स्फूर्ततेने भाग राहील. आणि मी या कार्यक्रमाअंतर्गत सर्व बहादूर जवानांना, सरदार साहेबांना, सहचारणींना एक आवाहन करतो की वयाची कमीत कमी 60 वर्ष होईपर्यंत 40 ते 60 मध्ये कोणत्याही दवाखान्यात जाण्याची जरूरत लागणार नाही. याप्रमाणे आपली शरीर उंची ठेवा आणि हीच खरी संपत्ती आहे. तुम्ही काय कमवलं हे त्यामध्ये मायना ठेवत नाही, परंतु ही शरीर संपत्ती 60 वर्षापर्यंत जर आपण चांगल्या प्रकारे सदृढ ठेवली तर ही संपत्ती आपली कायमस्वरूपी आणि नावलौकिक ठेवण्यासारखी आहे. आणि सर्वांना प्रथम मी पुन्हा एकदा अभिवादन करतो, शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या बहादूर जवानांच्या वतीनं सर्वांना अभिनंदन करून सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज अहिल्यानगर येथे 5 मराठा रॉयल बटालियन सर्व माजी सैनिक एकत्रित येऊन त्यांनी 225वा स्थापना दिवस खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला. या रेजिमेंटची खूप मोठी हिस्ट्री आहे, खूप मोठा इतिहास आहे. या रेजिमेंटने खूप 1971च्या लढाईमध्ये खूप मोठं योगदान आहे. आज यांनी सर्व माजी सैनिकांनी एकत्रित येऊन अहिल्यानगर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे व आम्हाला माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेला यांनी आयोजकांनी निमंत्रित केले आहे. त्यांचे माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मी सर्वांचे धन्यवाद देतो. असाच यापुढे एकत्र यांनी कार्यक्रम करत राहावा व एकजुटीने मिळत राहावा असे मी या सर्वांना एक विनंती करतो व या ठिकाणी थांबतो. छत्रपती
चला सर social media. But let's get this with that's not going to actually bad for us. And what's really and yet, so the spirit is made up and presented. Hey, how is that getting clear from the book? So serious. Right, so I thought we're going to be pushing about on that line. Unless you are my heart is even really fast on the sector. Yes, you're going to see the show. Okay, 3, 2, 1. 4 hours, 40 minutes every day. Yeah, so I was doing one day, it's healthy. You would reach your time on that, and you know what I do? I ignore it every day. And it's taking me a while. My advice is you're going to sleep mode, and then I just again. I'm not sleeping. Vacation, instruction, the या सब या सगळे जण ते या 5 जण या दोन्ही म्हातारे पुढे घ्या भास्करन दिनकर झाले भारत सगळे नाही सगळ्यात पहिला दिनकर म्हातारा बागडे साहेब